समाजाने यांनी राजीनामे नाही, यांनी घरात बसवला आता. हे जर मराठ्याच्या पोटचे जर असले ना तर यांनी डायरेक्ट राजीनामे द्यावा. जे आहेत ना आमची 148 गांडूच्या अवलादी त्यांनी डायरेक्ट राजीनामे द्यावा. अजून एकही मराठाचा आमदार खासदार कोणीही आमच्या समाजाबद्दल बोललेलं नाही. ते झिरवळे साहेब ते 22 आमदार आहेत त्यांचे, ते राज्यपालाला भेटायला गेले की आमच्या याच्यातून आरक्षण देऊ नका धनगर बांधवाला. फक्त 22 आहेत, आमची 148 आहेत. या मराठ्याच्या अवलादी दिसत नाहीत आम्हाला, या गांडूच्या अवलादी. आमच्या जीवावर फक्त मोठे झाले. यांची 25 पिढ्यापासून खात्याने इतका प्रॉपर्टी आहे त्यांच्याजवळ. मनोज जरांगे पाटील आपल्या प्रत्येक भाषणातून एक गोष्ट आवर्जून सांगतात की बाबांनो, आतापर्यंत आम्ही म्हणजे मराठा बांधवांनी ज्या पद्धतीने राजकारण्यांना निवडून देण्यामध्ये खारीचा वाटा पूर्ण आमच्या समाजाचा ज्या पद्धतीने मराठा बांधव आतापर्यंत या नेत्यांच्या मागे उभे राहिलेले आहेत, ते बघता इथून पुढे त्यांचं प्रथम कर्तव्य आहे की आता मराठा आरक्षणाचा लढा हा इतका तीव्र झालेला असताना त्यांनी या संदर्भात कुठलंही पाऊल आतापर्यंत ठोस असं उचललेलं नाही. कोणत्याही आमदारांना काहीच नाही, कोणीच नाही उचललेलं. त्याच्यामुळं आता ह्या जरांगे पाटलाच्या शब्दामुळे समाज शांत आहे. 14 तारखेचं त्यांची सभा आहे, 24ला अल्टिमेटम संपणार आहे. त्याच्यानंतर जरांगे पाटलांची दिशा दाखी देईन, त्याच्यावर महाराष्ट्राचं राजकारण चलन. मराठ्यासाठी एकच झटणार नाही आता महाराष्ट्रात तरी सध्या जरांगे पाटील आहेत, बाकी इतर राजकारण्याला काय घेणं त्यांनी. मला आणखी एक प्रश्न तुम्हाला आलेलो आहोत आंतरवाली सराठी इथं, ज्या ठिकाणी महाराष्ट्रातली आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी अशी ऐतिहासिक सभा होणार आहे त्याच ठिकाणी. तर या ठिकाणी कशा पद्धतीची तयारी चालू आहे आणि किती दिवसापासून चालू आहे? गेल्या 8-10 दिवसापासून आंतरवाली येथे माननीय जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही विराट सभा होत आहे. आणि या सभेसाठी जवळपास पूर्णच महाराष्ट्रातून मराठा समाज बांधव इथं येणार आहेत. ओके, एकंदरीत किती परिसर आहे, संपूर्ण जागा किती एकरची? 150 ते 200 एकरपर्यंत परिसर आहे. हा रामगावन शिवार आणि आंतरवाली शिवार ह्या दोन्ही शिवारातले मिळून जवळपास 200 एकर जमीन आहे. आपल्यासोबत अजूनही काही जण आहेत, आपण त्यांना सुद्धा विचारू की कशा पद्धतीनं या ठिकाणी जे श्रमदान चालू आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय की राज्यातल्या विविध भागामध्ये येऊन स्वतः एक खारीचा वाटा म्हणून बरेच जण काम करत आहेत. तर त्याबद्दल काय सांगा? त्याबद्दल सांगायचं म्हणजे कसं, आमचं इथं 123 गावात चाललेलं आहे. त्याचं आम्ही तर केलेलंच आहे. ते काय ते असतं ते जे आपापले सो खुशीन देतील ते काय आम्हाला काही नाही, पण आम्ही आमच्या तयारीनं व्यवस्थित आहे. अच्छा, एकंदरीत अजूनही आपल्यासोबत काही जण आहेत. बोला ना. या ठिकाणी समजा जे काही सगळे लोक येणार आहेत तर त्यांची गाडीची पार्किंग वगैरे कुठं असणार आहे, कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? पार्किंग वडीगोद्रीला वडीगोद्रीला एक आहे 10 एकर आणि नाही 80 एकरची पार्किंग आहे. आणि अजून इकडे दुसरीकडे तीन ठिकाणी पार्किंग केली, एक आंतरवाली आणि इकडे रामगाव. अच्छा, म्हणजे विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली. हो, पूर्ण. अच्छा, अजून काय सांगाल? काही नाही, मराठा बांधवाच्या वतीने आम्ही सगळ्या सरकारला विनंती करतो मायबापाला की त्यांनी 14 तारखेच्या आतमध्ये काहीतरी निर्णय घ्यावा. म्हणजे जास्तीत जास्त कमीत कमी 70 ते 80 लाख पब्लिक येणार आहे. अच्छा, हा, पूर्ण समाज बांधव पूर्ण महाराष्ट्रातून. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अशी सभा झाली नाही. रेकॉर्ड भूताना भविष्य झालेली नाही, होणार बी नाही. अच्छा, तुम्हाला काय वाटतं या आंदोलनाचा सरकारवरती किती दबाव आता निर्माण झालेला आहे? दबाव काही अजून आम्हाला काही सांगता येणार नाही, तुमच्या माध्यमातूनच आम्हाला माहिती होतं. पण सरकार मायबापाला आमची विनंती की त्यांनी 14 तारखेपर्यंत कोणताही ठोक निर्णय घ्यावा, अन्यथा याला शासन जबाबदार राहील. तेच आता काय झालंय की काल परवाचे ज्या काही पाटलांच्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभा ज्या संपूर्ण महाराष्ट्रात झाल्या त्यातल्या त्यात बीडची जी सभा झाली ती रात्री 3:30 वाजता सभा पार पडली. आणि त्या सभेचं यश पाहता ती सभा इतकी अफाट होती की सरकारचे डोळे उघडेल इतकी अफाट ती सभा पार पडली. आणि आज छत्रपती संभाजीनगरला विराट भव्य अशी सभा होऊ घातलेली. आज देखील संपूर्ण मराठवाड्यातून संभाजीनगर येथे सभेसाठी मराठा बांधव जमा होतात. आणि या सगळ्या गोष्टींमुळे सरकारवरती प्रचंड मोठा दबाव निर्माण होतोय. आणि मराठा आरक्षण हे देण्यासाठी आता सरकारकडे पर्याय उरलेला नाही आहे. आणि त्या संदर्भात आता विविध जे
उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, यांच्याकडनं तुम्ही राजीनामा द्यावा अशा मागण्या या मराठा बांधवांच्या काही प्रमाणात मीडियाच्या समोर यायला लागलेल्या आहेत. तर याबद्दल तुम्ही एक स्थानिक ग्रामस्थ म्हणून तुमची काय प्रतिक्रिया, तुम्हाला काय वाटतं? समाजाने यांनी राजीनामे नाही, यांनी घरात बसवला आता. हे जर मराठ्याच्या पोटचे जर असले ना तर यांनी डायरेक्ट राजीनामे द्यावात. जे आहेत ना आमची 148 गांडू चावला ती त्यांनी डायरेक्ट राजीनामे द्यावात. अजून एकही मराठाचा आमदार खासदार कुणीही आमच्या समाजाबद्दल बोललेलं नाही. ते झिरवळे साहेब ते 22 आमदार आहेत, त्यांचे ते राज्यपालाला भेटायला गेले की आमच्या याच्यातून आरक्षण देऊ नका धनगर बांधवाला. फक्त 22 आहेत, आमची 148 आहेत. ह्या मराठ्याच्या अवलादी दिसत नाहीत आम्हाला, या गांडूच्या अवलादी. आमच्या जीवावर फक्त मोठे झाले. यांची 25 पिढ्यापासून खात्याने इतका प्रॉपर्टी आहे त्यांच्याजवळ. मनोज जरांगे पाटील आपल्या प्रत्येक भाषणातून एक गोष्ट आवर्जून सांगतात की बाबांनो, आतापर्यंत आम्ही म्हणजे मराठा बांधवांनी ज्या पद्धतीने राजकारण्यांना निवडून देण्यामध्ये खारीचा वाटा पूर्ण उचललेला आहे, आमच्या समाजाचा ज्या पद्धतीनं मराठा बांधव आतापर्यंत या नेत्यांच्या मागे उभे राहिलेले आहेत, ते बघता इथून पुढे त्यांचं प्रथम कर्तव्य आहे की आता मराठा आरक्षणाचा लढा हा इतका तीव्र झालेला असताना त्यांनी या संदर्भात कुठलंही पाऊल आतापर्यंत ठोस असं उचललेलं नाही. कोणत्याही आमदारांना खासदारांना काहीच नाही, कोणीच नाही उचललेलं. त्याच्यामुळं आता ह्या जरांगे पाटलाच्या शब्दामुळे समाज शांत आहे. 14 तारखेचं त्यांची सभा आहे, 24ला अल्टिमेटम संपणार आहे. त्याच्यानंतर जरांगे पाटील जे दिशा दाखवतील त्याच्यावर महाराष्ट्राचं राजकारण चलन. मराठ्यासाठी एकच झटणार नाही आता महाराष्ट्रात तरी सध्या जरांगे पाटील आहेत, बाकी इतर राजकारण्याला काय घेणं त्यांनी. मला आणखी एक प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे, मला वाटतं तुम्ही स्थानिक नागरिकच आहात बरोबर. तर या ठिकाणच्या ज्या गोष्टी मध्यंतरीच्या काळात घडल्या, ज्यावेळेस उपोषण सुरू होतं, उपोषण काळामध्ये इकडे संपूर्ण राज्याचं मंत्रिमंडळ येऊन गेलं, त्याचबरोबर मुख्यमंत्री देखील आले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवलं. त्यानंतर त्यांनी हे देखील सांगितलं की आम्ही आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत, आम्ही तुम्हाला आरक्षण देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा हा आखला गेला, 40 दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला. या दरम्यान इकडे काय काय हालचाली झाल्यात, इकडे कशा पद्धतीची तयारी सुरू आहे आणि इकडे तुम्ही काय पद्धतीनं सगळे मराठा बांधव काम करत आहात? जरांगे पाटलांनी सरकारला 30 दिवसाचा वेळ दिला, सरकारने 30 दिवसाचा वेळ मागितला, जरांगे पाटलांना 10 दिवस वाढून दिला. त्यानंतर जरांगे पाटील महाराष्ट्रामध्ये सभा घेण्यासाठी गावातून इथून गेले, आंतरवली सराटीतून. त्यानंतर उर्वरित गावातील आणि 123 गावातून सर्व मराठी बांधवांनी आंतरवाली सराटीमध्ये कीर्तनाचं काय नियोजन केलं. पुन्हा इथं सरी जमीन साफसफाई करणं, भव्य दिव्य असं स्टेज उभारलं. जवळपास 240 एकर जमीन इथं शेतकऱ्यांनी पार्किंगची वेगळी जमीन, पण शेतकऱ्यांनी जवळपास कमरा इतकाल्यासारख्या अशा डोक्यात इतक्यासारख्या हातातोंडाशी घास आलेला शेतकऱ्यांनी मराठा समाजासाठी विचार केला नाही, काही नाही, लगेच सगळं उपटून टाकलं त्यांनी. अच्छा, मनोज जरांगे पाटील यांचं भाषण ऐकण्यासाठी, यांचे विचार ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून हा समाज अंतरवाली सराटी या ठिकाणी एकत्रित झालेला होता. या दरम्यान या मराठा समाजातील काही बांधवांनी मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रतिक्रिया त्यांच्या व्यक्त केलेल्या आहेत, त्या आपण सुरुवातीला पाहिलेल्या आहेत. एकतर माझी अंतयात्रा निघेल किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची विजययात्रा निघेल. 14 ऑक्टोबरला झालेल्या भव्य अशा विराट सभेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी या सभेमध्ये हे महत्त्वाचं विधान केलेलं आहे. लाखो करोडो मराठ्यांच्या समोर मनोज जरांगे पाटलांनी हुंकार भरलेला आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी उभा केला आहे. अंतरवाली सराटीमधून शिंदे फडणवीस सरकारला निर्णायक इशारा त्यांनी दिलेला आहे. एकतर माझी अंतयात्रा निघेल किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाची विजयी यात्रा निघेल असं म्हणत त्यांनी पुढील लढ्यासाठी रणशिंग फुंकलेलं आहे. आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या अति अशा विराट भव्य अशा सभेमध्ये त्यांनी लाखोंच्या जनसमुदायासमोर मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे. आता 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस वाट पाहण्याची आमची तयारी नसल्याचा इशारा त्यांनी या भाषणातून दिला आहे. ते म्हणालेत की कायदा सांगतो व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या,
शेती व्यवसायामुळे कुणबी प्रमाणपत्र दिली गेली. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी आज या मराठा समाजाच्या वतीने विनंती आहे की सर्वांनी मिळून मराठा समाज आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून कुणबी प्रमाणपत्र द्यावं. त्याचबरोबर ते म्हणालेत की या गोरगरीब मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्रासह राज्याने तातडीने निर्णय घ्यायला पाहिजे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा आणि समावेश केल्याचा निर्णय जाहीर करण्यात यावा. याचवेळी त्यांनी बोलताना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना सुद्धा विनंती केली आहे. ते म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य सरकारला या कोट्यावधी मराठा समाजाकडून हात जोडून विनंती करून सांगतोय की सगळ्यात मोठा समाजाची विनाकारण हाल अपेष्टा करू नका. आज सरकारला जाहीरपणे शेवटची विनंती आहे की मराठा समाजासाठी गठीत केलेल्या समितीचं काम बंद करा. तुमचं आणि आमचं ठरलं होतं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही आणि 1 महिन्याचा वेळ द्या. आधार घेऊन कायदा पारित करतो. 5000 पानांचा पुरावा समितीला मिळालेला आहे. त्याच आधार घेऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश करा, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस दिलेला आहे. तर अशाच पद्धतीचा जनाक्रोश मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या दरम्यान पाहायला मिळालेला आहे. लाखोच्या संख्येने उपस्थित असलेले मराठी बांधव हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रचंड आक्रमक पाहायला मिळाले. विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर राजकारण्यांना टार्गेट देखील करण्यात आलं. ओबीसी समाजाचे आणि समता परिषदेचे नेते छगन भुजबळ यांच्यावरती जोरदार शाब्दिक हल्ले चढवण्यात आले. असंख्य वेगवेगळ्या घोषणा छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाज हा आंतरवाली सराटी येथील 14 ऑक्टोबरच्या विराट अशा जाहीर सभेमधनं देताना निदर्शनात आलेले आहेत. तर मराठा बांधवांकडनं, मराठा समाजाकडनं मराठा आरक्षणाला, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश करण्यात यावा, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा आंतरवाली सराटी या ठिकाणी जमलेला होता. मनोज जरांगे पाटील यांचं भाषण ऐकण्यासाठी, यांचे विचार ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून हा समाज आंतरवाली सराटी या ठिकाणी एकत्रित झालेला होता. या दरम्यान या मराठा समाजातील काही बांधवांनी मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रतिक्रिया त्यांच्या व्यक्त केलेल्या आहेत. त्या आपण सुरुवातीला पाहिलेल्या आहेत. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर निश्चितच शेअर जरूर करा. धन्यवाद.